आजची आपली गोष्ट आहे नवीन जावई आणि खोडकर साल्या. ते रामपूर नावाचं गाव होतं. त्या गावात शांती आणि प्रसाद नावाचे नवरा बायको राहायचे. त्यांना 3 मुली होत्या. मोठी मुलगी रवली, दुसरी मुलगी सुरेखा आणि तिसरी रुक्मिणी. त्या 3 मुलींना खूप लाडाकोडात बघायचे आई वडील. त्या 3 खूप सुंदर होत्या. मुली जे काही मागायच्या त्याला नकार न देता सगळं काही आणून द्यायच्या. शांती प्रसाद दोघं मोठी मुलगी रवलीचं लग्न करायचा विचार करता, म्हणून गुरुजींना बोलवून चांगलं स्थळ बघता. मुलाचं नाव सुरेश. सुरेश शहरात शिक्षण घेऊन एक चांगली नोकरी करायचा. दोघं कुटुंबाची मान्यता मिळाल्यावर रवली आणि सुरेशचं थाटामाटात लग्न करून देतात. मुलीचं लग्न केल्यानंतर आनंदात असलेलं घर एकदम शांत होतं. सुरेश आपल्या बायकोला घेऊन शहरात येतो. लग्नाच्या पहिले गावात राहणारी रवलीला शहरातलं वातावरण खूप नवीन वाटतं. वरतून रवली इतकी शिकलेली नव्हती. नवऱ्याच्या आवडीनुसार कसं राहायचं आहे ते पण माहित नव्हतं. आई वडिलांच्या म्हणण्याला नकार न देता सुरेश रवली सोबत लग्न करतो. रवली अशी नव्हती. तिला सुरेश आवडला म्हणून लग्न केलेलं. रवली आपल्या नवऱ्याला जे काही आवडायचं ते सगळं काही बनवून द्यायची. घरातलं काम, स्वयंपाकघरातलं काम सगळं काही तीच करायची. एक दिवस नातेवाईकांच्या घरी फंक्शन आहे असं सांगतो सुरेश. संध्याकाळी आल्यावर दोघं सोबत जाऊ, तयार राहा असं सांगून सुरेश चालला जातो. संध्याकाळी नवरा येण्याच्या आधी रवली साडी नेसून तयार होते. ऑफिसवरून घरी आलेला सुरेश फ्रेश होऊन आपल्या बायकोला घेऊन फंक्शन मध्ये जातो. त्या फंक्शन मध्ये सगळे लोक खूप छोटे छोटे कपडे घालून आलेले असतात. सुरेशच्या बायकोने भरलेली साडी नेसलेली असते. सुरेशच्या बायकोला बघून बाकीचे सगळे लोक हसतात. तेवढंच नाही तर सुरेशला कोण आहे ही गावाकडची मुलगी असं पण विचारता. ते सगळे असे बोलल्यावर सुरेशला त्याने काही चूक केलं आहे असं वाटतं. रवली तिच्यामुळेच तिच्या नवऱ्याला सगळ्यांसमोर मान खाली घालावी लागते आहे असा विचार करते. त्या दिवसापासून सुरेश रवलीपासून खूप लांब राहायचा. असे दिवस चालले जाता. संक्रांतीचा सण आल्यावर जावयाला घरी बोलवायला प्रसाद येतो. जावयाला सणाच्या दिवशी घरी यायला सांगून मुलीला घरी घेऊन जातो. घरी आलेल्या रवलीला बघून शांती असं बोलते, काय आहे बेटा, आता आली आहे तू? कशी आहेस बेटा? काही गोड बातमी आहे? अरे प्रवास करून दमली असेल, तिला आराम करू दे, नंतर बोल. आणि तिकडेच सुरेखा आणि रुक्मिणी आनंदाने रवली जवळ येऊन आपल्या खोलीत घेऊन जाता. नेहमी आनंदात हसणाऱ्या रवलीला एकदम शांत बघून, काय झालं दीदी असं विचारते. रवली घडलेलं सगळं काही त्या दोघींना सांगते. अगं ताई, इतक्याच गोष्टीवर उदास होते आहे. काय बोलली? ही छोटी गोष्ट आहे. जर छोटी गोष्ट असती तर ते इतके उदास का झाले असते माझ्याशी लग्न करून? ठीक आहे, आम्ही सगळं काही ठीक करू, पण तू दुखी नको हो. आनंदात राहा. उद्या सणाला येतील ना जिजाजी? त्यांचं बोलणं ऐकल्यावर रवलीला थोडं बरं वाटतं. तिच्या मनातले सगळे प्रश्न दूर होता. रवली घरी आल्यावर तिकडे सणाचा माहोल सुरू होतो. रवलीसाठी शांती तिच्या सगळ्या आवडीच्या गोष्टी बनवते. सणाच्या 2 दिवस अगोदरच सुरेश आपल्या सासूबाईच्या घरी येतो. सकाळी उठून रुक्मिणी रांगोळी घालण्यासाठी शेणाचा सडा मारत असते. तेव्हा घराच्या समोर येतो सुरेश. पाणी सुरेशवर पडतं. त्यावर सुरेश शी असं बोलतो. रांगोळी बनवायसाठी येणारी सुरेखा ते सगळं बघून हसायला लागते. आहो जिजाजी, तुम्ही आहात काय? जिजाजी न सांगताच आला? न सांगता आल्यावर असं करताय? सांगून आल्यावर काय काय कराल? आहो जिजाजी, चुकून झालं. तुम्ही मनात नका ठेवू. आंघोळीसाठी पाणी ठेवते, फ्रेश व्हा. आंघोळीसाठी पाणी ठेवून आंघोळ करायला लावते सुरेखा. काय? इकडे आंघोळ करावी लागेल एवढ्या उघड्यावर? जिजाजी, हे गाव आहे, इकडे असंच करता. तुम्ही पाहुणे आहात ना. आमच्या घरी तुम्हाला नवीन वाटेल. इकडे बाथरूम नाहीये. सकाळ झाल्यावरच गावातले सगळे लोक बघता. गावातले खूप लोक असेच घराच्या बाहेर आंघोळ करता.
असं बोलताच काही मार्ग न दिसता सुरेश तिकडेच आंघोळ करून घेतो. आंघोळ झाल्यावर घरात आल्यावर सुरेशला खूप भूक लागते. काही खायला द्या असं सांगतो. तुमच्यासाठी मी ताट तयार केलं आहे, खा ना जिजाजी. ते बघितल्यानंतर सुरेश असं बोलतो. काय आहे हे दगडासारखं? हे कोणी खातं का? आहो जिजाजी, हे आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. हा बटाटा आहे, हा कांदा आहे, आल्याचा रस आहे. खाऊन ते पिलं तर आरोग्यासाठी चांगलं आहे. इकडे तर हेच खाता. तुम्हाला आमचं गाव दाखवते, चला. काही मार्ग न दिसल्यावर इकडून सुद्धा मजबुरीने बघून साल्यांसोबत बाहेर जायचा विचार करतो. तेवढ्यात रुक्मिणी त्याला लुंगी आणून नेसायला सांगते. काय आहे हे साडीसारखं? याला कसं नेसतात? याला लुंगी म्हणतात जिजाजी. इकडे हेच नेसता. नसेल नेसायचं तर ओढून घ्या. तीच लुंगी घालून गाव बघायला जातो. चालताना लुंगीत पाय येऊन तोंडावर पडतो सुरेश. ते बघून रुक्मिणी खूप हसते. ती असं हसल्यावर सुरेश दुखी होतो. का हसते आहे? मला या गोष्टीची सवय नाही. ज्या गोष्टीची सवय नाही ते करायला सांगितल्यावर कसं होईल? सवय नाही तर कसं चालेल? सवय लावा तुम्ही. एकदा बाहेर जाऊन बघा, सगळे लोक सुद्धा हे करत असता. गावातलं हेच कल्चर आहे जिजाजी. इकडे आल्यानंतर इकडचं कल्चर फॉलो करा. नाही आलं तर नाही चालणार. तुम्ही आमच्या घरी आला आहात तर आमच्या हिशोबानेच राहावं लागेल ना. सुरेखा असं बोलल्यावर सुरेश आश्चर्यचकित होतो. त्याने कुठेतरी हे वाक्य बोललं आहे असं त्याला भास होतो. तो आपल्या बायकोशी जसं वागलेला त्याला ते सगळं आठवतं. सुरेशची बायको किती पण चांगलं जेवण बनवल्यावर नेहमी तिला ओरडायचा. ती माझ्यासाठी खूप मेहनत करायची. मीच तिला समजलं नाहीये. नावडीचे कपडे घालायला सांगून तिला मी खूप त्रास दिला असा विचार करतो तो. अहो जिजाजी, कोणत्या विचारात गेला तुम्ही? माझ्या ताई समोर कपडे बदलायला लाजत नाही, कारण माझी ताई तुमची बायको आहे. पण तुम्हाला 4 लोकांसमोर आंघोळ करायला लावली तर लाज वाटली. बायको आपल्या नवऱ्यासमोर कशी पण राहो, 4 लोकांसमोर पूर्ण कपडे घालून राहते, कारण तिचा नवरा असल्यावर तिला कोणी दुसरा माणूस चुकीच्या नजरेने बघायला नको. माझी दीदी तुम्हाला चांगलं जेवण बनवून द्यायची, काही नाही बोलायची. आता काही नाहीये तर भुकेने बटाटे आणि कांद्याला कसं खाल्लं? आमच्या संस्कृतीनुसार लुंगी नेसून 2 पावलं सुद्धा नाही चालू शकले. शहरात फॅशन आहे बोलून छोटे छोटे कपडे माझ्या दीदीला घालायला सांगता. माझ्या दीदीला तुमच्यासारखा त्रास झाला असेल ना जिजाजी. सुरेशला आपल्या बायको सोबत केलेल्या सगळ्या गोष्टी आठवता. सुरेशला लाज वाटते. तोच आपल्या बायकोला समजू शकला नाही असा विचार करतो तो. त्या सगळ्यांचं असं बोलल्यानंतर काही वेळानंतर शांती, रवली आणि प्रसाद तिघं तिकडे येतात. जावई बापू, किती वेळ झाला येऊन? येतो आहे असं सांगितलं पण नाही तुम्ही. प्रवास तर चांगला झाला ना? हो सासूबाई, प्रवास तर चांगला होता. 2 दिवसांची सुट्टी घेऊन सकाळी चालू आहे. काय जिजाजी, माझ्या दीदी पासून 1 दिवस पण लांब राहू नाही शकले, लगेच इकडे आले. तिने असं बोलल्यावर रवली लाजते. तेवढ्यात शांती जावयांना आत घेऊन जा असं सांगते. त्याला आत घेऊन जाते रवली. आपल्या खोलीत घेऊन जाते. तेव्हा सुरेश तिच्याशी खूप प्रेमाने बोलतो. त्यावर रवली खूप खुश होते. रवलीवर जो काही राग होता तो विसरून रवली खूप आनंदाने राहते. सण चांगला साजरा करून नवऱ्यासोबत परत शहरात चालली जाते. तुम्हाला ही गोष्ट आवडली तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.